कला ही कोणी शिकवून तुम्हाला कधीच येत नाही. ती तुमच्यात असावी लागते. यू कॅन पॉलिश इट पण यू कॅनॉट क्रिएट इट. तिथल्या लोकांना मराठी इंडस्ट्रीतल्या थिएटर आर्टिस्टबद्दल विशेष रिस्पेक्ट आहे. कारण या देशाचे शूर जवान कधी ना कधी ती सिंधू खेचून पुन्हा या हिंदुस्थानात आणतीलच. कारण हा देश भगीरथांचा आहे, गंगा खेचून आणणाऱ्यांचा आहे. गांधीजींना फॉलो करणारी एक व्यक्ती जी पुढे जाऊन त्यांची हत्या करते. मग आता ही कलाकृती कोणीच करायची नाही. क्रिएटिव्ह फील्ड जर तुमचं कुठलंही असेल प्रोफेशनली तर मुंबईला पर्याय नाही. ते मला काही बरोबर वाटत नाहीये. सो मला वाटतं आय शुड रिझाईन. तर ते खुश झाले. ऑलमोस्ट 2 वर्ष आय वॉज कम्प्लिटली आउट ऑफ वर्क. हे कनेक्शन असंच म्हणजे भगवंताची कृपा असं म्हणायचं. मी म्हणलं नाही मला आत्ता लग्न नाही करायचं. मग ती म्हणली खड्ड्यात जा. आत्ताच्या पिढीतल्या कोणाचीच त्यांच्याबद्दल काहीच कमेंट करायची लायकी नाहीये. तुमच्यावर आम्ही एवढा विश्वास टाकला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केला जे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे आता तुम्हाला जगायचा अधिकार नाही. हे एवढं कशाला. कालचा किस्सा सांगतो. कालचा माझा मी नथुराम गोडसे बोलतोय चा दुसरा प्रयोग. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.com हाऊसफुल गप्पांमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारलेल्या आहेत सौरभ गोखलेशी. तो आपल्याला त्याच्या नवीन नाटकाबद्दल, ज्याचं नाव आहे मी नथुराम गोडसे बोलतोय, या नाटकाबद्दल बरेच खुलासे केलेत. जे वाद झाले त्याबद्दलही तो बोललेला आहे. तसंच त्याला त्याच्या इतर मालिका आणि इतर नाटकं कशी मिळाली याबद्दल तो आपल्याला सांगणार आहे. रोहित शेट्टी यांच्याबरोबर केलेले 2 सिनेमे सिम्बा आणि सर्कस यांचे अनुभव कसे होते याबद्दलही मी त्याच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. आणि अर्थात अनुजा साठे, कशी भेट झाली, कशी आहे केमिस्ट्री या दोघांमध्ये, याबद्दलही आपल्याला बरंच काही कळणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मी स्वागत करते सौरभ गोखलेचं. सो सौरभ, तुझं स्वागत आहे हाऊसफुल गप्पांमध्ये. थँक्यू. खरंच म्हणजे मला डिरेक्ट या विषयाला हात घालावा लागतो कारण कालच मी नाटक बघून आले नथुराम गोडसे. आणि मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकाबद्दल मला तुझ्याशी बोलावंच लागेल. सगळ्यात आधी शुभेच्छा, तुझा अभिनंदन. तुझं खूप सुंदर काम केलंयस. थँक्यू. म्हणजे थ्रू आउट मला वाटतं 2.5 तास कंटिन्यू बोलणं. मला वाटतं हार्डली 2-3 मिनिटं तू नसशील मध्ये मध्ये. 2 सीन आहेत ज्याच्यात मी नाहीये. हो, बाकी तू आहेस थ्रू आउट. आणि जी काही डायलॉग्स वरची पकड आहे, ते लेखन तर दमदार आहेच, त्याबद्दल आपण बोलूच. राईट. पण तो परफॉर्मन्स खूप सुंदर. खूप शुभेच्छा. आणि मी प्रेक्षकांनाही आवाहन करेन, प्लीज बघा हे नाटक. खूप सुंदर आहे. मला वाटतं 2 वेगळ्या विचारधारा मांडल्यात. नथुराम गोडसे हा एक व्यक्तीही नाही असं न धरताना आपण ती विचारधारा मांडली पाहिजे. अगदीच बरोबर. तुला कसं वाटतंय? म्हणजे टाळ्या पडतायत, लोकांचे कोरस ऐकू येत आहेत की हो रे बापरे असं होतंय किंवा वा वा वा. सगळ्यात मला ना रिॲक्शन लोकांची ही आवडते की अरेच्या हा इतिहास आम्हाला माहित नव्हता किंवा आमच्यापर्यंत आत्तापर्यंत कधीही हे पोचवलेलं नव्हतं. आणि आनंद या गोष्टीचा असतो की एखादं नाटक बघितल्यानंतर, कारण बरेच वेळेला आपण एंटरटेनमेंट या एका दृष्टीने सगळं बघतो, पण जेव्हा अशा विषयावरचं नाटक असतं तेव्हा ते केवळ एंटरटेनमेंट न ठरता त्यानंतर जर जाऊन लोक त्या विषयावर थोडासा रिसर्च करणार असतील किंवा त्यातनं त्यांना जर काही नवीन माहिती मिळणार असेल तर हा एक प्लस पॉईंट आहे. आणि मला वाटतं ते या नाटकामुळे घडतंय. इट्स अ बिग थिंग. खरंच म्हणजे आजच्या पिढीला हे सगळं माहिती आहे. गांधीवाद काय आहे, म्हणजे हे नाटक अँटी गांधी नाहीये. असं कोणीच माणूस नाही. 2 विचारधारा होत्या आणि त्यांच्यातला कॉन्फ्लिक्ट काय होता हे दाखवणारं हे नाटक आहे. त्यामुळे तसं काही. बरं, आता ह्या नाटकाबद्दल एक थोडासा सुरुवातीला एक वाद झाला नाही. शरद पोंक्षेंनी ही भूमिका अजरामर केली, आपण मानतो. पण त्यानंतर तुझ्याकडे जेव्हा स्क्रिप्ट आली पहिल्यांदा, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती की नथुराम गोडसे करायचंय? माझी रिॲक्शन एक तर मला तेव्हा हा वाद चालू झालेला मला माहीत नव्हतं. कारण माझ्याकडे जेव्हा नाटक आलं तेव्हा मला वाटतं या सगळ्या गोष्टी घडायच्या होत्या किंवा इन प्रोसेस होत्या, त्यांचं जे चाललं होतं ते. त्यामुळे मला हे माहीत होतं की शरददादांनी ते एका पॉईंटला नाटक करणं बंद केलं होतं आणि त्यांनी हे ठरवून की आता मी त्या रोलसाठी सूट होत नाही आहे, त्यामुळे मी आता हे बंद करतोय. सो त्यांनी काही वर्षापूर्वी ते बंद केलं. सो माझ्याकडे जेव्हा नाटक आलं तेव्हा आय थॉट की हां आता त्या प्रोड्युसरना परत हे सुरू करायचं आहे. सो ही नीड्स अ फ्रेश कास्ट, कारण शरददादांनी नाही सांगितलं. आणि पण त्यानंतर मग तेही नाटक आलं, दुसरं आलं जे 50 प्रयोगांसाठी त्यांनी. सो मग तेव्हा कुठेतरी ते रिअलाईज झालं की त्याच्यातला म्हणजे त्यात काहीतरी वेगळा त्याला एक अँगल आहे. पण मी तो विचार करत नाही, कारण एकतर मी त्या ओरिजिनल कास्टमध्ये कधी काम केलेलं नाही किंवा त्या ओरिजिनल संचामध्ये मी नव्हतो
किंवा त्या नाटकाचा भाग नव्हतो. त्यामुळे मी या नाटकाकडे एक फ्रेश नाटक, एक फ्रेश कॅरेक्टर, एक नवीन दिग्दर्शक, एक नवीन प्रोडक्शन हाऊस यांच्याबरोबर मी काम करतो या अप्रोचनीच मी बघतो. त्यामुळे मी कधीही त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झालो नाही. त्या डिस्कशन्समध्ये मी कधी इन्व्हॉल्व झालो नाही. आणि मला वाटतं ते त्यांचं सेपरेट त्या लोकांमध्ये जे काय वाद झाले तो त्यांचा पर्सनल मॅटर होता. सो इट शुड नॉट अफेक्ट द न्यू टीम. पण तुझी काय रिॲक्शन आहे या सगळ्याबद्दल? माझी रिॲक्शन एवढीच आहे की हे दुर्दैवी आहे. कारण काय आहे, ज्या नाटकांनी हा इतिहास निर्माण केला, इतिहास रचला, कारण अतिशय कमी व्यावसायिक नाटकं मला वाटतं अशी आहेत की ज्यांनी 800 आणि 850चा टप्पा पार केला आहे. आणि ती काय सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते सुद्धा अशा पॉईंट नंतर की पहिली काही वर्ष या नाटकावर बंदी असून मग न्यायालयाने ती बंदी उठवून त्यानंतर ते नाटक सुरू झाल्यानंतर त्याच्यावर भांडणं, मारामाऱ्या, राडे, जाळपोळ हे सगळं होऊन मग पुढे ते असे 817 प्रयोग होणं. सो हे नाटक इतकं अजरामर नाटक आणि ते त्या ओरिजिनल संचाला करायला मिळालं होतं. ते शरददादासारख्या एका तुफान अभिनेत्यांनी ते त्या लेवलला नेऊन ठेवलं. प्रेक्षकांनी ते इतकं उचलून धरलं. सो पुढे जाऊन त्या नाटकाबद्दल, त्या कलाकृतीबद्दल अशा पद्धतीचे वाद होणं हे मला वाटतं दुर्दैवी आहे. ते सगळ्यांच्याच दृष्टीने दुर्दैवी आहे. कारण त्यातलं कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हारेल, पण म्हणजे त्याचा फायदा, मी म्हणेन की त्याचा धड ना फायदा होणार आहे कोणाला आणि धड ना तोटा होणार आहे. पण तो कॉन्टेंट, लकीली बाय गॉड्स ग्रेस, त्या कॉन्टेंटला कधी धक्का लागणार नाही. जे प्रदीप दळवींना लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं त्याला कधी धक्का लागणार नाही. फक्त यातला एक पॉईंट असा असू शकतो की ह्याच्यातला धोका कधी कधी हा असतो की जर हा वाद कुठल्या तरी वेगळ्या अँगलनी गेला आणि न्यायालयाने असं ठरवलं की हा वाद सुटण्यासारखा नाही आहे, मग आता ही कलाकृती कोणीच करायची नाही. म्हणजे जसं बरेच वेळेला टायटल्सच्या बाबतीत होतं की आता हे टायटल कोणीच वापरायचं नाही, हे चिन्ह कोणीच वापरायचं नाही. बरोबर. मग त्यावेळेला जे नुकसान होणार आहे ते प्रेक्षकांचं होणार. सो ते दुर्दैवी आहे. पण आता काय त्याला काही करू शकत नाही. बरं, तुझ्याकडून मला नाटकाबद्दल ऐकायला आवडेल. प्रेक्षकांना नाटकाबद्दल सांग ना थोडंसं, काय आहे नाटक? मला वाटतं नाटक हे 2 विचारधारांबद्दल बोलतं. सो बेसिकली गांधीवादी जी मंडळी होती किंवा ती जी विचारधारा आहे, अहिंसा, सत्य आणि त्या ज्या गोष्टी गांधीजींनी प्रमोट केल्या, त्याच्या उलट तो एक क्रांतिकारी विचारधारा की एखादी आपल्या मनाविरुद्ध किंवा एखादी समाजाविरुद्ध ठरणारी जर गोष्ट असेल तर त्याच्याविरुद्ध हातात शस्त्र घेऊन उभं राहणं, स्वसंरक्षणासाठी शस्त्र हातात घेणं, यात काही चूक नाही, ही विचारधारा. आणि एक विचारधारा अशी की तुम्ही मला मारलत तर मी दुसरा गाल पुढे करीन. सो या 2 कॉन्फ्लिक्टिंग विचारधारांमधला म्हणजे राधा त्यातला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो या नाटकाने मांडला आहे. आणि नथुराम गोडसे हे कॅरेक्टर आपल्यासमोर आलं म्हणजे मलाही आठवतं की लहानपणी मी जेव्हा इतिहासाची पुस्तकं वाचली असतील किंवा कुठलीही डिस्कशन ऐकली असतील तेव्हा नथुराम गोडसे, माथे फिरू या ह्यानीच ते प्रोजेक्ट केलं गेलं होतं. पण आता ह्या पॉईंटला आल्यावर हे कळतं की आता आपल्याला हे सहज रिअलाईज होऊ शकतं की हिस्ट्री इज ऑलवेज रिटन बाय द विनर्स किंवा कॉन्करर्स. त्यामुळे त्यावेळेला ज्यांचं सरकार होतं त्यांना जी फेवरेबल हिस्ट्री लोकांसमोर ठेवायची होती, जी त्यांच्यासाठी फेवरेबल होती, त्यांची इमेज मोठी करणारी होती, ती त्यांनी ठेवली. कदाचित उलटं झालं असतं तर दुसऱ्या अँगलची उलटी हिस्ट्री. त्यामुळे ते दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू कळणं फार महत्त्वाचं असतं. आणि हल्ली जे प्रेक्षक येतात त्यांना पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलतो किंवा चर्चा होते काही, तेव्हा सांगण्याचा प्रयत्न हाच असतो की आता परवा काही सिनियर लोक होती की ज्यांनी खरं तर म्हणजे 70ला पोचलेली अशा काही व्यक्ती होत्या, पण त्यांच्या डोक्यात हे पक्कं होतं की गांधी चांगले होते आणि ह्यांनी असं, विच इज नॉट रॉंग. पण त्या येऊन आम्हाला आत असं म्हणलं की हे मला कधीच माहीत नव्हतं, हे आमच्यापर्यंत पोचलेलंच नव्हतं आणि निदान या निमित्ताने आता माझ्यापर्यंत हे पोचलंय. सो आता मी पुस्तक उघडेन किंवा आता मी त्याच्याबद्दल वाचेन. सो हे एखाद्या नाटकाने घडणं हे आणि ते ह्या नाटकामुळे घडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आत्ता होत नाही आहे किंवा आत्ता लिहिलेलं नाही आहे, तर हे प्रदीप दळवींनी केव्हा लिहून ठेवलं आहे. सो त्याचमुळे मला वाटतं तेव्हा एवढे वाद झाले. कारण लोकांना तेव्हा ते सत्य पचवणं सुद्धा बरेच वेळेला कठीण असतं आणि ते त्यामुळे फेवरेबल गोष्टी जेव्हा तुमच्या पुढे येतात तेव्हा तुम्हाला आनंदात असता तुम्ही, पण थोडंसं जरा तिरकं बोचणारं काही आलं की मग त्याच्याबद्दल त्रास व्हायला लागतो.
सो त्यामुळे तेव्हा ते हे झाले. पण आता तसं पाहिलं तर सोशल मीडिया आहे, बाकी अनेक साधनं असल्यामुळे लोकांचा प्रोटेस्ट करण्याच्या स्टाईल्स पण आता बदलल्या आहेत. बदलल्यात. त्यामुळे ते आता तुम्हाला ट्रोल करतील किंवा वेगवेगळ्या पद्धती मी पण बरेच वेळेला अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित विरोध होतो तो आता त्या अँगल्सनी होतो, बरोबर. तसा होऊ शकतो. Correct, correct. पण हे नाटक तसं आहे. सो हे 2 विचारधारांबद्दल बोलतं, 2 व्यक्तींबद्दल बोलतं आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गांधीजींना फॉलो करणारी एक व्यक्ती जी पुढे जाऊन त्यांची हत्या करते. म्हणजे आणि मला दरवेळेला असं बरेच वेळेला विचारलं जातं इंटरव्ह्यूजमध्ये की तुला नथुरामांचा पॉइंट ऑफ व्ह्यू पटतो का गांधीजींचा पटतो? तर मी त्यांना हेच दरवेळेला उत्तर देतो की आत्ताच्या पिढीतल्या कोणाचीच त्यांच्याबद्दल काहीच कमेंट करायची लायकी नाहीये. Correct, correct. आपण त्या काळात जन्माला आलो नाही, आपण तो काळ अनुभवला नाही. त्या काळातले चॅलेंजेस, त्या काळात त्यांनी जे भोगलं, ज्या परिस्थितीमध्ये ते उभे राहिले, ज्या परिस्थितीमध्ये त्या लोकांनी फाईट केलं, आपल्याला सगळं सिल्वर प्लॅटरवर मिळालंय. आपण स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो, ते सुद्धा अनेक वर्षांनंतर. त्यामुळे आपण तर त्याच्याबद्दल चांगलंही बोलणं हा मूर्खपणा आहे, वाईट बोलणं तर त्याहून मूर्खपणा आहे. म्हणजे आपण काही कमेंट न केलेली बरी. आपण त्याच्याबद्दल आधी खूप वाचन करावं, वाचावं, मग काहीतरी कमेंट केली तर ठीक आहे. कंटेम्पररीजनी त्यांच्याबद्दल बोलणं आपण समजूच शकतो की बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींबद्दल कमेंट केल्या, गांधींनी बाबासाहेबांबद्दल कमेंट केल्या, तर ते अगदीच मान्य आहे कारण त्या दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. पण आपण बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि स्वातंत्र्यासाठी जी आग त्यांच्या Exactly, काळजात लागली exactly. होती त्यावेळेला अगदीच. आणि ज्या शिताफीने Absolutely. ते लागलेले त्या मागे, ते वेगळंच होतं. अगदीच ते आपण नाही इमॅजिन नाही करू शकत. अगदीच. आणि तो म्हणतो म्हणजे नथुराम गोडसेंना दिले म्हणजे ते संवाद हो. आहेत ते इतके सुंदर संवाद आहेत. खरंच खूपच. प्रेमात पडवतं. प्रदीप दळवींनी खरंच खूप खूप. क्लिअर लिहिले, क्रिस्टल तरी क्लिअर. गंमत आहे की आम्ही त्यातले काही आता कंटेंट वेळेचं रिस्ट्रिक्शन लक्षात घेता आम्हाला ते सगळे डायलॉग इन्कॉर्पोरेट करता येत नाहीत. कारण ते स्क्रिप्ट तसं पाहिलं तर बऱ्यापैकी ह्यूज आहे. म्हणजे आम्ही जर जसंच्या तसं अगदी स्ट्रेट फॉरवर्ड करायला गेलो, एकही शब्द न गाळता, तर कदाचित ते नाटक स्ट्रेट 3 तास होईल आणि प्लस इंटरव्हल धरला तर 3.25 तास असं जाऊ शकतं. बघतील माहितीये का म्हणजे बघू ते शकतो. एवढं अगदी, आपण अगदी. हो, हो, इन्व्हॉल्व्ह होतो त्यामध्ये. हो, कारण definitely. तिथे नथुराम गोडसे म्हणतात की सगळं मान्य होतं गांधीजींचा, मी भक्त होतो गांधीजींचा, पण फाळणी अनावश्यक अगदी होती. अगदी अगदी एका त्या कारणामुळे तो Absolutely. ते पाऊल उचलतो. आणि आता कसं आहे, मला जेव्हा आता असं कॅरेक्टर माझ्याकडे, मला तर एकतर हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स करायला खूप आवडतात. जेव्हा माझ्याकडे असं कॅरेक्टर येतं तेव्हा त्याच्याशी रिलेटेड वाचन जेव्हा मी करायला लागतो तेव्हा, आणि तो अभ्यास फार महत्त्वाचा असतो. आता मी अनेक पुस्तकं वाचतोय, हिंदी पुस्तकं वाचतोय आणि म्हणजे ज्याला आपण प्रॉपर संदर्भ ग्रंथ म्हणू शकतो अशी पुस्तकं आहेत ती, की ज्याच्यात डेट वाईज यांनी हे लिहून ठेवलंय, यांनी हे लिहून ठेवलंय, गांधींनी हे लिहून ठेवलंय. सो इट इज अ डॉक्युमेंटेड प्रूफ की ते वाचल्यानंतर आपल्याला आता असं वाटतं की काय भयानक परिस्थिती असेल. म्हणजे त्या काळात कदाचित आपण त्या जागी असतो तर आपण डिसिजन काय घेतले. काय घेतलं असतं? सो आपण रॅन्डम शेरेबाजी करणं, म्हणजे जसं आता मला असं बरेच वेळा वाटतं की तेंडुलकर क्रिकेट बघताना कुठलाही बॅट्समन भारताला रिप्रेझेंट करणारा हा जर एखाद्या बॉलवर आऊट झाला तर आपण किती इझिली टीव्ही समोर बसून त्याला शिव्या देऊन मोकळे होतो. पण जेव्हा तुम्ही त्या फील्डवर उतरता आणि तुमच्या समोर 130च्या स्पीडने येणारा बॉल तुमच्या समोर पायाशी पडतो तेव्हा तुम्हाला रियालिटी कळते. त्यामुळे हे सिमिलर आहे. तो इट्स अ गेम ऑफ लाईफ आणि हा दुसरा गेम, एवढंच फरक एवढाच. खरंय. बरं, शरद पोंक्षेंचं नाटक बघितलेलं का तू? हो, 5-6 वेळा बघितलं होतं. ओ, आणि लकीली काय झालं की मी कॉलेजमध्ये असतानाही बघितलं होतं आणि त्यानंतर जेव्हा व्यावसायिक अभिनेता झालो त्याच्यानंतर मी शरददादांबरोबर काम करत होतो उंच माझा झोकामध्ये. सो हो. ते करत असताना शरददादांचं नाटकही चालू होतं. ओके. सो तेव्हाही त्यांचं नाटक 2-3 वेळा बघितलं मी. ऑलमोस्ट 5-6 वेळा तर मी बघितलंच आहे ते. ओ, ओके. मी बघितलेलं हो, म्हणजे हो. एक आयडिया होती. अगदी अगदी अगदी. बरं, आता हे झालं नथुराम गोडसेबद्दल. आता मला अजून भरपूर गप्पा मारायच्या Yes. आहेत. तू पुण्याचा, हो. बरोबर? आणि आता मुंबईला सध्या सगळे शोज वगैरे मुंबईला प्रयोग चाललेले आहेत. आधी यू मस्ट डाई तू करत होता, अजूनही प्रयोग होत आहेत मला वाटतं यू मस्ट डाय. Yes, yes. तर तुझं हे अपडाऊन तू कसं मॅनेज करतोस? मुंबई पुणे मुंबई किती आवडते आमची मुंबई. मला भयंकर आवडतं कारण मी नेहमी म्हणतो की जन्मभूमी पुणे आहे आणि कर्मभूमी मुंबई आहे. कारण जेन्युइनली क्रिएटिव्ह फील्ड जर तुमचं कुठलंही असेल प्रोफेशनली तर मुंबईला पर्याय नाही. कारण पुणे राहायला अतिशय उत्तम आहे डेफिनेटली आणि मुंबई काम करण्यासाठी तितकंच उत्तम आहे.
त्यामुळे मला मुंबई भयंकर आवडते. आणि मला ते ट्रॅव्हलिंगही त्यामुळे आवडतं खूप. कारण कुठलंही काम असलं की पटकन यायचं ते. आणि मी बरेच वेळेला आता मॅक्सिमम टाईम मुंबईत असतो. पण कधी जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा मग कधी 4-5 दिवस अशी सुट्टी असेल तर मग आय प्रिफर टू स्टे इन पुणे. पण ते खूप आवडतं. हं. बरं, अभिनयाची आवड कुठून सुरू झाली लहानपणापासून तुला? अभिनयाची आवड तसं पाहिलं तर 2री-तिसरीत असल्यापासून मी स्टेजवर काम करतोय. सो अगदी शाळेत असल्यापासून प्रत्येक कॉम्पिटिशन, कथाकथन कॉम्पिटिशन्स असतील, डान्स कॉम्पिटिशन्स असतील, त्यानंतर अँकरिंग असेल, एकपात्री अभिनय असेल, एकांकिका असतील, सगळं लहानपणापासून करतोय. शाळेतल्या सगळ्या कॉम्पिटिशन्स केल्या. त्यानंतर लकीली असं झालं की माझे आई-वडील दोघे डॉक्टर आहेत. सो ते टाटा मोटर्स बरोबर काम करत होते. आणि टाटा मोटर्सचा त्यांच्या एम्प्लॉईजसाठी आणि एम्प्लॉईजच्या फॅमिलीजसाठी असलेला कलासागर नावाचा एक ग्रुप आहे, की जो त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. कारण टाटाचं जर नुसतं टाटा मोटर्स जरी म्हणलं, तरी त्यांचा नंबर ऑफ एम्प्लॉईज इज ह्यूज. त्यामुळे त्या फॅमिलीजसाठी म्हणून काहीतरी एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी असावी. सो त्या कलासागरचा मी लहानपणापासून पार्ट होतो. सो तिथले सगळे स्टेज शोजमध्ये भाग घेणं, तिथे अनेक गाण्यांच्या शोजचं अँकरिंग मी करायचो. तिथे एकांकिका करायचो. तिथनं मी टाटा मोटर्ससाठी राज्यनाट्य केली होती. कामगार कल्याण स्पर्धा केल्या होत्या. सो या सगळ्याचा मी अगदी लहानपणापासून काम करतोय आणि आवड माझ्या फॅमिलीतलं कोणीही या क्षेत्रातलं कधीही नव्हतं. त्यामुळे पुढे जाऊन ते रिअलाईज व्हायला मला फक्त थोडासा वेळ लागला की आय कॅन डू इट प्रोफेशनली. कारण घरची बॅकग्राऊंड सगळी सीरियस स्टडीजची आहे. आई-वडील डॉक्टर, भाऊ आता HR मध्ये आणि असं सगळं असल्यामुळे त्यांना पहिल्यापासून माहीत होतं की याला हेच आवडतं. पण त्यामुळे प्रोफेशनली करेन का हा विचार कधी केला नव्हता. सो इव्हेंच्युअली मी माझं BCom केलं, मास कम्युनिकेशन केलं, PGDBM केलं. त्यानंतर आय स्टार्टेड वर्किंग विथ टाटाची एक कंपनी ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स. तिथे मी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सला असताना हे बाकी सगळं करतच होतो. आणि एक कॉर्पोरेट फिल्म करत होतो बजाजसाठी. सो ती करत असताना माझ्याबरोबर जे सिनियर ॲक्टर आहेत प्रसन्न केतकर, हू इज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि खूप सिनियर म्हणजे दृश्यममध्ये वगैरे लोकांनी बघितलंय त्यांना. तर ते त्याच्यात माझ्याबरोबर होते. तर ते म्हणाले, "यार तुझं काम चांगलं करतोस, तू प्रोफेशनली का नाही विचार करत?" मग तिथे कुठेतरी मला वाटलं की हरकत नाही. पण मी त्यांना म्हटलं, "माझ्याकडे माझ्या फॅमिलीतलं कोणी नाही आहे किंवा माझ्या आजूबाजूचंही कोणी नाही आहे. सो मला तुम्ही थोडंसं गाईड करा." मला त्यांनी सांगितलं की अशी एक आता एक सिरियल येते. ती सिरियल म्हणजे तेव्हा ETV मराठी होतं. ओके. हां, बरोबर. सो श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी नावाची सिरियल होती. म्हणलं आत्ता जस्ट सुरू झाली आहे, तू जाऊन तिथे एक ऑडिशन देऊन ये. म्हणलं ठीक आहे. मग मी कंपनीत माझ्या हे एक दिवस हे ऑफ टाकला आणि मी तिकडे गेलो ND स्टुडिओला. तिथे ते ऑडिशन दिली आणि म्हटलं ठीक आहे आता जावं. पण परत निघालो. ऑलमोस्ट हाफ वे असताना मला त्यांचा फोन आला की तू मेन कास्टमध्ये उद्यापासून जॉइन होशील का? आणि म्हणलं की आता असं कसं करायचं? मग मी त्यांना म्हणलं नाही अहो, म्हणलं असं नाही करू शकत. उद्याच्या उद्या मी राजीनामा देऊन तुमचं सिरियल नाही जॉइन करू शकत. सो मला ते जरा अवघड होईल. म्हणलं मला असं एखादं कॅरेक्टर आलं तर सांगा की ज्याचे तुम्हाला 5-6 दिवस लागणार आहेत महिन्यातनं. ते मी मॅनेज करू शकतो. आय कॅन टेल देम. आणि आमचं कॉन्व्हर्सेशन हां, ते म्हणले ओके काही हरकत नाही आम्ही जाणार. मग ते आणि एंडेड द कॉल. मला असं डोक्यात आलं की म्हणलं ती लोकं विचार करत असतील की आम्ही मेन कास्टमध्ये काम करायला याला विचारतोय आणि हा आम्हाला उत्तर देतो की आता मी नोकरी कशी सोडू. म्हणलं त्यामुळे मी होप्स सोडले. ते म्हणलं इतकं आगाऊपणाने बोलल्यानंतर कदाचित ते म्हणतील. पण टू माय सरप्राईज 1-1.5 महिन्यानंतर त्यांचा फोन आला. नितीन विचारे ज्यांनी तो पहिला ब्रेक मला दिला होता. ते मला म्हणाले की एक खूप छान कॅरेक्टर आलंय आणि ते तू करशील का? 4-5 दिवस लागतील त्याचे महिन्यातनं आणि इंटरेस्टिंग आहे. म्हणलं काय आहे? तर त्यांनी सांगितलं व्यंकटराव घोरपडे. म्हणलं हां, म्हणजे बाजीरावांचा मेव्हणा. म्हणलं अरे वाह! तुला माहिती आहे का? म्हणलं हो. म्हणलं थोडंसं वाचन आहे माझं त्यामुळे मला माहिती आहे. म्हणलं करशील का? म्हणलं करतो. म्हणजे कंडिशन एकच आहे. म्हणलं काय? तर म्हणे गोटा करावा लागेल. म्हणलं हरकत नाही. मी पुढचं वर्ष, 1.5 वर्ष मी टाटा मोटर्सला घेरा ठेवून जात होतो. सो तो एक एक्सपिरियन्स मस्त होता. सो तो जर्नी ॲक्च्युअली तिथनं स्टार्ट झाला. हे लहानपणापासून चालू आहे. आणि मग हळूहळू पंख फुटले. आता राजीनामा द्यायला हरकत नाही असं कधी झालं नेमकं? नाही, मग त्याच्यानंतर मग मी कंपनी स्विच केली. हे काम चालूच होतं. मग कंपनी स्विच केली. मग एक IT कंपनी जॉइन केली. तिथे पण कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सलाच होतो. पण तिथे गेल्यानंतर ना मला असं जाणवायला लागलं की आता माझं सगळं लक्ष या गोष्टींमध्येच आहे.
आणि सो वन फाईन डे म्हणजे रादर 7व्या दिवशी मी ऑफिसमध्येच होतो आणि ट्रिगर पॉईंट वॉज मी वॉशरूममध्ये गेलो आणि असा लंच टाईम वगैरे झाला असेल. 3-4 इंजिनियर होते आत आणि ते बोलत होते, गप्पा मारत होते आपसात. आणि त्यातला एक जण दुसऱ्याला सांगत होता, की "अरे माझं शेड्यूल भयंकर हेक्टिक आहे. मला घरी जायला सुद्धा वेळ मिळत नाही." इतकं ते काय प्रोजेक्ट वाईज त्यांचं चाललं होतं. दुसरा होता तो म्हणला, "मी फुल निवांत आहे. मी सध्या बेंचवर आहे. त्यामुळे मी फुल निवांत आहे." आणि तिसरा असाच होता, की ऑन अँड ऑफ मग मी आत्ता जर्मनीला गेलो होतो. मग मी त्यानंतर इकडे गेलो होतो. मग तिकडे गेलो होतो. असं त्यांचं बोलणं. आणि मला ते ऐकूनच दडपण आलं, की हे असं नाही घडू शकत माझ्या माझ्या बाबतीत. सो मी वर गेलो ऑफिसमध्ये आणि माझ्या बॉसला म्हणलं, "मला तुमच्याशी बोलायचं आहे." त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, की काय ना तुमच्या इथे बसून तुमचा पगार घेऊन मी विचार करतोय माझ्या शूटिंग्सचा. ते मला काही बरोबर वाटत नाहीये. सो मला वाटतं आय शुड रिझाइन. तर ते खुश झाले. ते ते म्हणाले ते म्हणाले, की "अरे पहिला माणूस आहेस म्हणे जो एवढं क्लिअरली येऊन आमच्याशी बोलतोय, की हे असं आहे त्यामुळे मी करणार नाहीये." कारण म्हणे तेव्हा त्या IT-वाल्या लोकांना ही सवय होती, की कुठेतरी प्रोजेक्टसाठी माणसाला पाठवायचं. तो एअरपोर्टवरनं वेगळी कंपनी जॉइन करून ॲब्स्कॉन्डिंग होतो. अशा गोष्टी घडायच्या. सो तसं झालं आणि घरी पण माहीत नव्हतं. मग घरी गेलो. घरी सांगितलं, मी आज असं केलंय. मग ते म्हणले, "बरं हरकत नाही. आता तू 2 वर्ष घे आणि बघ कसं काय होतंय ते. नाहीतर गो बॅक टू व्हॉट यू हॅड बीन डुइंग." मग मी आणि ते झाल्यानंतर मग माझ्या मुंबईच्या वाऱ्या सुरू झाल्या ॲक्चुअली 2009 मध्ये 2010 मध्ये आणि 2010 मध्ये मग विदिन मला वाटतं 1-1.5 महिना असेल मला पहिली माझी लीडची सिरियल मिळाली. स्टार प्रवाहाची मांडला 2 गडीचा डाव. आणि मग बरोबर. तिथून पुढे तर सगळंच मग चालू बरं. सिरियलची अभिनेत्री होती स्मिता शेवाळे आणि व्हिलन होती अनुजा साठे आणि तिथेच जमलं. येस. कसं काय जमलं ते तिकडे? मला वाटतं 2 व्हिलन एकत्र आल्यामुळे. नाही पण ते पुणे कनेक्शन परत तिघही जण पुण्याचे आणि दोघी जणी तसं पाहिलं तर वर्क वाईज मला सिनियर आहेत. कारण त्यांनी माझ्या बऱ्याच आधीपासून माझ्या काम सुरू केलं होतं प्रोफेशनली. सो ते ट्युनिंग जमलं. पण नंतर काही हे असे गोष्टी रिअलाईज झाल्या, की तिचा सख्खा भाऊ, अनुजाचा सख्खा भाऊ हा माझा क्लासमेट नुमवीतला, माझ्या शाळेतला. त्यामुळे मग ती अजून बॉन्डिंग निर्माण झालं आणि मग इव्हेंच्युअली मग आम्हाला सिरियल संपता मग लक्षात आलं, की नाही हे काहीतरी वेगळं आहे. मग तिने ॲक्च्युअली मला प्रपोज केलं, की आपण लग्न करूया. मी ॲज युज्युअल जसे सगळी मुलं जगातली जशी कमिटमेंट फोबिक असतात त्याचप्रमाणे मीही होतो. आणि मी म्हणलं नाही मला आता लग्न नाही करायचं. मग ती म्हणली खड्ड्यात जा. लग्न करायचं नसेल तर मग मला नंतर असं झालं की नाही हे काय. मग तिने बोलणं बंद केलं होतं माझ्याशी काही दिवस. मग म्हणलं नाही हे काय बरोबर नाहीये. मग इव्हेंच्युअली वी गॉट मॅरिड इन 2014. ओके. म्हणजे ते डेस्टिनी होतं. जमूनच आलेलं. आणि मला परत एकदा म्हणावंसाठी तुझ्या फॅमिलीला थँक्स, की रंगभूमीला एक चांगला कलाकार मिळाला. नाही ते दोघेही डॉक्टर होते म्हटल्यावर नाही तू सर्जनच हो तू हे नाही ते होऊ शकलं असतं. पण लकीली काय त्यांनी मला वाटतं कुठेतरी शाळेत असताना बाबांचा क्लासमेट मोहन गोखले बाबांचे क्लासमेट होते नुमवीमध्ये. परत बाबांचा अजून एक क्लासमेट म्हणजे सुधीर गाडगीळ. त्यामुळे तशी त्यांच्या आजूबाजूला ही लोक होती. वातावरण होतं. बाबांनी शाळेत असताना नाटकात कामं केली होती आणि ह्या गोष्टी केल्या होत्या. पण त्यांनी कधी हा विचार केला नव्हता आणि अर्थात तेव्हा त्यांची तशी फायनान्शियली परिस्थिती नव्हती की ह्या क्षेत्रात ते येतील. आईनेही BJ मेडिकलला असताना नाटकात काम केलं होतं. त्यांचे सिनियर होते जब्बार पटेल. सो जब्बार पटेलांनी BJ मेडिकलचं बसवलेल्या नाटकात आईनी काम केलं होतं वगैरे अशा गोष्टी छोट्या छोट्या होत्या. सो त्या दोघांनाही मनापासून कलेची आवड होती. सो त्यांनी कधीही मला थांबवलं नाही. मलाही नाही, माझ्या भावालाही नाही. पण माझ्या भावाला त्याची कधीच आवड नव्हती. भाऊ वॉज कम्प्लीट स्टुडियस. 10वीत त्याला गणितात 150 पैकी 149 मार्क वगैरे आणि मला 150 पैकी 90 वगैरे असतील. असं त्यामुळे आईबाला पहिल्यापासून माहित होतं की मी आधीच सांगितलं होतं की मी हे डॉक्टर बिक्टर असलं काही होणार नाही. क्रिएटिव्ह एखादं फील्ड असेल तर त्यात मला करिअर करायला आवडेल. सो मी मार्केटिंग केलं, PGDBM आणि मग ॲडव्हर्टायझिंग हा स्टडी वाईज माझा फोकस होता. पण खरी आवड ही होती. त्यानंतर राधाई बावरी सिरियल आली झी मराठीवर. ती सिरियल कशी मिळाली तुला? ती मला ती खूप गंमत आहे कारण तेव्हा मी उंच माझा झोका ही सिरियल करत होतो.
बरोबर. उंच माझा झोकाव करत असताना तेव्हा आम्हाला कळलं, म्हणजे राधा वीरेंद्र सरांनीच सांगितलं की मी नवीन सिरियल करतोय आणि त्यातल्या काही कॅरेक्टरसाठी मला ह्या लोकांच्या ऑडिशन्स हव्यात. म्हटलं ठीक आहे. मी ते करत असताना मी ती ऑडिशन दिली आणि काही दिवसांनी मला वीरेंद्र सरांनी सांगितलं की तुझं सिलेक्शन झालंय. आता आपण तुझं उंच माझातलं कॅरेक्टर हळूहळू कमी करत नेऊ आणि मग 2 महिन्यांनी तुझं ते शूटिंग सुरू होईल आणि आमचे दोन्हीचे सेट समोरासमोर होते. सो तो सेट बांधायला सुरुवात झाली होती आणि मग नंतर जेव्हा त्याचं प्रमोशनल सगळं कॅम्पेन सुरू झालं तेव्हा वीरेंद्र सरांनी ह्याच्यात मला वाटतं हवा येऊ द्या होतं का कशात फू बाई फू असं काहीतरी प्लॅटफॉर्म होता ज्याच्यात वीरेंद्र सरांनी सांगितलं की उंच माझा झोकामध्ये छोटी मुलं खूप होती. अच्छा. सो त्यांना राधाई बावरीला असा त्या व्यक्तीचं त्यांना कास्टिंग करायचं होतं की जो लहान मुलांमध्ये ट्युनिंग खूप छान आहे आणि उंच माझाच्या सगळ्या त्या लहान मुलांबरोबर माझं ट्युनिंग फार फॅन्टॅस्टिक होतं. आम्ही खूप टाइमपास करायचो, खेळायचो, क्रिकेट खेळायचो वगैरे, काय आमचं वाटेल ते चालायचं. आणि सर म्हणले मी ते ऑब्झर्व केलं होतं की हा त्यांना कसा हँडल करतो किंवा त्यांच्याबरोबर कसा मिसळतो. सो त्यामुळे त्यांना वाटलं की ह्याचं कास्टिंग करावं आणि तेव्हाही खरं तर माझा गोटा होता वगैरे सगळं होतं. मग ते हळूहळू मग मला ते पगडी बांधली, मग ते केस वाढवत मग शिफ्ट केलं. अशा गोष्टी केल्या होत्या. पण तेव्हा ते म्हणजे ऑन सेटच कास्टिंग झालं होतं. बरोबर. पण हे सगळं शूट मुंबईला? मुंबई सगळं फिल्म सिटी. म्हणजे हे लग्नानंतर आहे तुझ्या? हो, हे लग्नानंतर. मग लग्नानंतर तू पण म्हणजे अभिनय करतोस, अनुजाही अभिनय करते. मग तुम्ही मॅनेज कसं करता टाइम, म्हणजे एकमेकांचं? आता ती सवय झाली आहे. एक तर कसं आहे की दोघांनाही एकमेकाचं फील्ड म्हणजे रादर एका सेम फील्डमध्ये असल्यामुळे ना आम्हाला आमची शेड्यूल्स आणि ते कशा पद्धतीने मॅनेज होतं, काय करावं लागतं ते माहिती आहे. त्यामुळे कुठेही असं नसतं की नाही हे असं काय, हे मला काय पटत नाही, अशा टाईपच्या झोनमध्ये कोणी आम्ही जात नाही आणि त्यामुळे आमचं शेड्यूल्स मॅनेज होतात. आणि कधी आम्हाला जर असं काही असेल की बाबा एखादी ट्रिप प्लॅन झाली आहे किंवा एखादा इव्हेंट प्लॅन झाला आहे किंवा आमचं घरचं काही फंक्शन आहे, तर आम्ही डेट्स तशा सगळ्या मॅनेज करतो की आम्हाला हवं आहे की नाही बाबा आपण हे 4 दिवस कुठेतरी चाललोय, तर मग आम्ही त्याप्रमाणे त्या सगळ्या डेट्स. आणि आता फॉर्च्युनेटली आता 10-12 वर्ष परत दोघांनीही काम केलेलं असल्यामुळे आता थोडं आम्ही जर एखादी ॲडजस्टमेंटची रिक्वेस्ट जर कोणाला केली तर ती मानली जाते. नवख्या माणसाच्या बाबतीत ते घडत नाही बरेच वेळेला. जे थोडंसं तुम्हाला सिनियरिटी आली की मग ते होतं. त्यामुळे ते आता मॅनेजेबल आहे. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता हे 13 वर्ष. 13 वर्ष? 13 नाही, सॉरी, आता 11 होतील. 11 होणार आता. 13 मध्ये झालं, 19 जानेवारी 2013. ओके. हा म्हणजे आता 11. बरोबर. मग असा कुठला स्ट्रेच आलेला, टफ स्ट्रेच ऍक्टर्सच्या लाईफमध्ये कधीतरी? तो येतोच. म्हणजे रादर सांगू का, पहिला माझं त्याच्याबद्दलचं एन्काउंटर जर तसं म्हणलं तर इमिजिएटली राधाई बावरी नंतर माझ्याकडे 2-3 सिरियल्स आल्या आणि रादर त्यातल्या 2 सिरियलचं असं होतं की मी एक सिरियल साईन केली आणि वाट बघतोय म्हणजे आमचं कॉन्ट्रॅक्ट सायनिंग झालं होतं. आत्ता होईल आणि अचानक एक दिवस मला त्यांचा फोन आला की अरे ते सगळी टीम चेंज झाली. अचानक चॅनेलमधली अख्खी मॅनेजमेंट बदलली आणि नवीन आलेल्या मॅनेजमेंटनी सगळी साईन केलेल्या हे कॅन्सल करून टाकलंय. ही एक काहीतरी वेगळी एक गंमत असते की आधीच्यांनी घेतलेले डिसिजन आपण खोडले नाहीत तर मजा येत नाही. हा एक काहीतरी क्रूर विचार लोकांच्या मनात असतो. सो तेव्हा मला त्याचा अनुभव बरेच वेळेला आला. रादर इट वॉज अराउंड 1-1.5 वर्षाचा तो स्पॅन असेल. आणि पण एक लकीली काय चांगलं आहे माहिती आहे का की असे जरी, पण बरं झालं ते माझ्या रादर आमच्या करिअरच्या ह्याच्यात हे लवकर जर तुम्हाला आलं ना, फेस करायला तुम्हाला जर लवकर मिळालं तर त्यातनं बाहेर कसं पडायचं किंवा त्याला फेस कसं करायचं हे तुम्हाला लवकर शिकायला मिळतं. ह्या फेजेस जर मला वाटतं जरा उशिरा आल्या तर इट माइट बी टफ टू हँडल इट. तशीच मला आत्ता फेज मी अनुभवली ती सिम्बानंतर. सो सिम्बानंतर माझ्याकडे एक वेब सिरीज हिंदी आली होती, 2 मराठी फिल्म्स आल्या होत्या. असं सगळं असताना ते सगळं ॲट अ टाइम बंद पडलं. सो अगेन ऑलमोस्ट 2 वर्ष आय वॉज कम्प्लिटली आउट ऑफ वर्क. पण आधीचा अनुभव असल्यामुळे ना ते कुठेतरी माहीत होतं की हां ठीक आहे, अशा फेजेस येतात आणि ते होऊ शकतात. आणि एक असतं की मग एक सर्टन सिनियरिटी आल्यावर मला नाही वाटत इतक्या टफ फेजेस लोकांना येऊ शकतात.
किंवा बरेच वेळेला काय होतं की तुमचे जर एका पद्धतीचेच रोल मी करणार ही जर ॲडॅमंट ॲटिट्यूड असेल तर या फेजेस तुम्हाला कदाचित सतत येऊ शकतात. पण तुम्ही व्हरायटी काम करायला इच्छुक असाल तर या फेजेस तुम्हाला इझिली कंट्रोल करू शकतं. त्यामुळे माझं असं कधीच होत नाही, मी कुठल्याही गोष्टीला रादर मला जितकं एरॅटिक गोष्ट करायला मिळेल तेवढी मी करतो. सो भले नाटक असेल, फिल्म असेल, टेलिव्हिजन असेल किंवा वेब असेल, जितकं म्हणून काहीतरी भन्नाट करायला मिळेल मला, मी कशालाही जनरली अगदी टाकाऊ काही प्रकरणं असतील तर मी नाही म्हणतो, पण अदरवाईज मी सगळं करतो. करत राहा, आम्हाला तेवढ्या चांगली कलाकृती बघायला मिळते. आणि दुसरं म्हणजे अनुजा. आता अनुजा म्हणजे मेंटल स्ट्रेंथ आहे तुझी असं मला वाटतं. ती पण एकदम अशी शांत आहे. मी भेटले, तुम्हाला दोघांनाही भेटले, तुझ्याशी मी बोलले, तूही मेंटली स्ट्रॉंग असं कळतं की याला माहिती आहे आता काय बोलायचंय, काय तुला माहिती असतं. सो ती पण म्हणजे ती तुला साथ देतेच, ते दिसतं त्याच्यातून. तर तिच्याबद्दल काय सांगशील? ती नाटकाला आली का? नथुराम गोडसे बघितलं? अजून नाही आली, पण ते क्लिअर कडे रादर मी तिला विचारलं की तू कधी येणार आहेस, तर ती म्हटली नाही, तुझं नाटक सेट होऊ दे, त्याशिवाय मी काही येणार नाही. आणि मी तिला म्हणजे तिला माहिती आहे की मी साधारण तिला सांगतो की साधारण एक 5 प्रयोग झाले, 5 ते 10 प्रयोग झाले की मग ये तू बघायला. कारण आम्हाला आता आमची वर्किंग स्टाईल माहिती आहे, आम्ही कधी साधारण कुठल्या लेवलला कॉन्फिडंट आपल्याला ते कळतं ना की नाही आता चोपायला सुरुवात. तर ते आम्हाला दोघांना माहीत असल्यामुळे ती मला आत्ताच म्हणजे रादर आजच ती पुण्याला गेली आणि आमचं बोलणं झालं की तू कधी नाटकाला येणार. मी मुंबईत आत्ता नाही येणार, तुझं सेट झालं, एक 10 प्रयोग झाले की मी येते. त्यामुळे तेवढं अंडरस्टँडिंग आहे. आणि ते म्हणजे तिलाही काही गोष्टींना मी सांगतो की नाही नको थांब जरा, मी समजा तिचा एखादा शो असेल तेव्हा काही असेल तर मी सांगतो नाही मी ह्याच्यानंतर येतो किंवा असं ते असतं. पण ती सांगते आवडलं तर आवडलं नाही. हो अगदी क्लिअर कट. आणि ते काय माहितीये का, ते गरजेचं आहे कधीतरी. कारण इतक्या बरेच वेळेला ना लोक तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड थोडंसं निगेटिव्ह रिव्ह्यू द्यायला कधी कधी घाबरतात. कारण त्यांना असं वाटतं की नको कशाला उगाच त्याच्या बॅड बुक्समध्ये जायचं किंवा त्याला कसं वाटेल किंवा सो काही लोक स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला सांगतातही. सो अशी मित्रमंडळी किंवा अशी लोक तुमच्या आजूबाजूला असणं गरजेचं असतं की जे तडक फडक तुम्हाला सांगते की हे नाही बाबा, हे नाही आवडलं, हे असलं काहीतरी करू नकोस, किंवा हे जरी करायचं असलं तरी या पद्धतीने कर, कदाचित ते ट्राय करू. सो ती अगदी सहज सांगते मला त्याच्याबद्दल. म्हणजे जसा आता जो माझा डिसिजन म्हणजे रादर मी की आम्हाला दोघांनाही हे अतिशय सहज पॉसिबल होतं हे बॅक टू बॅक सिरियल्स करणं. सो एका पद्धतीचे रोल मिळत गेले असते ते काय, पण ते आमच्या दोघांच्याही स्वभावात बसत नाही. तीही वेगवेगळ्या पद्धतीची कामं करते, तसं मीही वेगवेगळ्या. त्यामुळे आम्हाला दोघांनाही हे आमचं माहिती आहे आणि ते साधारण आमचं ते ट्युनिंग सॉलिड आहे त्या बाबतीत. तूही तिला सांगतोस की नाही? हो अगदी की नाही एवढं काय आवडलं नाही असं सांग. तीही खूप वेगळ्या करते, तूही एकदम वेगळेच रोल करतोयस. खरंच म्हणजे छान चाललंय, दोघांचं छान चाललंय. आणि हेल्थ फ्रीक पण आहात दोघेही तुम्ही. हो नाही, मी जास्त हेल्थ फ्रीक आहे असं म्हणेन. कारण म्हणजे मी अगदी सहज सांगू शकतो की माझ्यामुळे तिला आवड लागली आहे त्याची व्यायामाची. सो मी पहिल्यापासनं हेल्थ फ्रीक मी पहिल्यापासून आहे आणि ती तशी नव्हती. पण मग तिला हळूहळू नाही तू फिटनेसकडे लक्ष दे असं करून एक तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह फॅक्टर असा आहे की शी इज जेनेटिकली ब्लेस्ड असं मी म्हणेन की ती तशी मस्त आहे फिट. पण तिला मग हळूहळू मी सांगितलं की नाही ते जरी तू जेनेटिकली ब्लेस्ड असलीस तरी यू हॅव टू वर्क ऑन इट. त्यामुळे मग तिला त्याचीच आवड तिला स्वतः निर्माण झाली आणि आता ती तिचा ट्रेनर आणि हे सगळं तिचं चालू असतं. बरं, आता सिम्बाचा विषय निघालेला तर रोहित शेट्टी, सिम्बा नंतर सर्कस, तर हे कनेक्शन कुठून जुळलं? हे कनेक्शन असंच म्हणजे भगवंताची कृपा असं म्हणायचं. कारण मला अजूनही क्लिअर कट आठवतं, मी एकदा असंच जनरल कुठे होतं, मुंबईत होतो कुठे होतं आठवत नाही, मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की रोहित शेट्टी ऐसी फिल्म बना रहे हैं आणि उसमें एक लीड विलन है, तो ही इज आस्किंग इफ यू आर इंटरेस्टेड. तर मी म्हणलं ऑब्व्हियसली वाय नॉट. म्हणलं रोहित शेट्टींची फिल्म आहे आणि मी का नाही म्हणेन. म्हणलं काही काय आता. आणि अच्छा ठीक है तो मी आय टेक इट फॉरवर्ड, मैं सिर्फ कन्फर्म करना चाहता का इफ यू आर इंटरेस्टेड. म्हटलं हो आय एम. आणि मी फोन ठेवला आणि मग अनुजाला म्हटलं असा काहीतरी एक फोन आला होता, बहुतेक काहीतरी छापूगिरी असणार आहे. ते असे स्पॅम कॉल्स येतात ना की मैं आपको ये प्रोडक्शन हाऊस में सेट करके देता हूँ, आप मुझे 25,000 रुपये, असं असावं असं मला एक शंका आली होती.
आणि मग तो विषय गेला डोक्यातनं. आणि त्यानंतर अगदी मला क्लिअर कट आठवतं, मी थिएटर अकॅडमीचा म्हणजे त्यांच्याशी ॲफिलिएटेड आहे. पुण्यातली जी थिएटर अकॅडमी आहे, ज्यांनी घाशीराम कोतवाल आणि या नाटक, तर तिथे आमचा थिएटर अकॅडमीचा वाढदिवस होता मार्च महिन्यात. तिथे आमचं फंक्शन चालू होतं आणि माझा फोन वाजला. तर मी फोन घेतला तर सेम माणसाचा फोन होता आणि त्यांनी मला सांगितलं की आपसे बात हुई थी आणि असं तसं. म्हणलं हां हां बोलिये. तर म्हणे वो हुआ है और अभी इफ़ यू आर फ्री उनकी एसोसिएट आपसे बात करेंगी अँड शी विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. म्हणलं ओके. म्हणलं झालं हे खरंच सिरियस आहे. मग मला त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि त्यांची जी असोसिएट डिरेक्टर आहे ती माझ्याशी बोलली. तिने मला सगळं एक्सप्लेन केलं. ती म्हणली असा असा रोल आहे, या फिल्मचा हा रिमेक आहे आणि असं तसं. आणि ती म्हणली आवडेल का तुला करायला? म्हणलं हो, वाय नॉट, म्हणजे वाय आर यू आस्किंग? नाही नाही म्हणे जनरली निगेटिव्ह रोल करत नाहीत लोक, इतक्या इझिली ॲक्सेप्ट करत नाहीत. म्हणलं नाही नाही, हा किती निगेटिव्ह आहे, जेवढा निगेटिव्ह असेल तेवढा मला करायचं आहे. म्हणलं मला आवडेल करायला. आणि म्हणे नाही नाही पण एक म्हणजे सरांचं एक हे असतं की कंप्लीट फॅमिली ऑडियन्सला बघता येईल अशी फिल्म ते करतात. त्यामुळे ते कितीही निगेटिव्ह असलं तरी आपण त्यात चुकीच्या गोष्टी काही दाखवणार नाही. म्हणलं उत्तम, म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणलं मग ती म्हणली ठीक आहे, मी सरांशी बोलते आणि तुला पुढचं सगळं सांगते. आणि काय नाही, मग त्यांनी मला अचानक फोन केला. ते म्हणले आता ऑफिसला ये. मग ऑफिसला गेलो. मग ते म्हणले आपण एक गंमत म्हणून इम्प्रोवाईज करून एक ही लाईन आहे, याच्यावर इम्प्रोवाईज करून एक सीन शूट करू. तसा आम्ही सीन शूट केला आणि इमिजिएटली त्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. आणि मग मला नंतर कळलं, मग आमचं जेव्हा प्रमोशन अगेन सुरू झालं, हवा येऊ द्यामध्येच रोहित सरांनी सगळ्यांचं मत तिथे सांगितलं की सौरभला माहीत नाही मी त्याला कसं सिलेक्ट केलं, पण त्याच्या आधी म्हणे मी त्याचं सगळ्या कामाच्या व्हिडिओ लिंक्स आणि जे काय CDs बीडीज जे काय अवेलेबल असेल ते मागवून घेतलं. आय हॅड गॉन थ्रू इट. मी ते सगळं बघितलं आणि मग त्याला सिलेक्ट केलं. सो इट वॉज अ ग्रेट थिंग की त्यांनी ते सगळं बघितलं होतं. आणि मग कारण त्यांच्या फिल्ममधला कुठल्याही ॲक्टरला त्यांच्याशिवाय कोणी सिलेक्ट करत नाही. सो ते ठरवतात, म्हणजे रादर त्यांची टीम त्यांना ऑप्शन्स देते की ह्या ऑप्शन्स आहेत. मग त्यातनं ते सांगतात की हां दिस गाय. मग ते असंच होतं. आणि बाकी पद्धत कशी आहे त्यांची काम? सुपर. म्हणजे मला एक तर भयंकर प्रोफेशनल, थरो प्रोफेशनल लोक आहेत सगळी. आणि एक तिथल्या लोकांना मराठी इंडस्ट्रीतल्या थिएटर आर्टिस्टबद्दल विशेष रिस्पेक्ट आहे. कारण सरांचं तेच आहे की त्यांना खूप वेळा प्रश्न विचारतात की तुम्हाला मराठी आर्टिस्ट काय आवडतात. तर ते तेच सांगतात की एक तर मला कमीत कमी कष्ट घ्यायला लागणारे मराठी आर्टिस्ट असतात. की मला त्यांना सांगत 50 वेळा सांगायला लागत नाही की हे असं कर ते. त्यांच्या इथे एक अशी पद्धत आहे की ते समजा तुमचं काम त्यांना आवडलं तर त्यानंतर त्यांचा एडी जो असेल तो तुम्हाला फक्त स्क्रिप्ट आणून देतो आणि एवढंच. मी एक दिवस माझ्याकडे स्क्रिप्ट आलं, माझा पहिला शॉट झाला, त्यानंतर मी व्हॅनिटीत गेलो. पुढचा जो सीन होता तेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलं. मी म्हणलं काय कसं काय करायचं आहे? नाही म्हणे सरांनी सांगितलंय ते उनको स्क्रिप्ट देना और बोलना आपको जो करना है करो. सो तेवढा त्या माणसाची व्हिजन फार सॉलिड आहे. कारण त्यांना जर एखाद्या माणसात कॉन्फिडन्स आला ना तर ते सगळं सोडून देतात त्याच्यावर की तुला काय वाटतंय असं करायचं. फक्त ते मुवमेंट सांगतात इथनं इथे जा, इथनं इथे जा. मला कॅमेराच्या दृष्टीने काय अपेक्षित आहे, पण अदरवाईज फ्री हँड कम्प्लीट. आणि त्यामुळे धमाल येते काम करायला. आणि सगळी लोक त्या पद्धतीने काम करतात. आणि बघितलं सगळेच ॲक्टर तुफान असतात त्यांच्याकडे. आशुतोष राणा, सिद्धू आहे, विजयदादा आहे, सगळी अशी मंडळी असल्यामुळे. रणवीर सिंग तर आहेच आहे. आणि म्हणजे त्यांचे ते लीड कास्ट तर आपण सोडूनच देऊ. ते स्वतः त्याच्यावर अजून खूप मेहनत करतात. त्यामुळे पण ही बाकीची लोक त्यांची जी फायटिंग, सगळी ती फायटर्सची जी टीम आहे ती अतिशय अफलातून आहे. आणि त्यांची वर्षानुवर्ष असलेली एडीजची टीम ही फार सॉलिड आहे. त्यामुळे फन टू वर्क विथ. आणि त्यानंतर सर्कस आला. सर्कस आता अजून येणार आहे का? आत्ता तरी नाही. आत्ता एका फिल्मचं त्यांचं शूटिंग चाललंय, पण ते मला वाटतं त्यांचं बरेच वेळेला कसं असतं ते इतके क्लिअर आहेत ना, त्यांना बरोबर ज्या रिक्वायरमेंटमध्ये जी माणसं फिट वाटतात तिथे घेतात. त्यामुळे आत्ता तरी नाही काही करत आहे, पण आता होपफुली पुढे मागे परत. थिएटर अकॅडमीचा तू उल्लेख केलेला हो. मला सांग ना त्याबद्दल थोडं. थिएटर अकॅडमी आता थिएटर अकॅडमीबद्दल मी म्हणजे मोहन आगाशे, जब्बार पटेल ही लोक ज्या अकॅडमीशी अटॅच्ड होती अनेक वर्ष. घाशीराम कोतवाल सारखं नाटक ज्यांनी लोकांसमोर आणलं,
तर मला लकीली चान्स मिळाला. मी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम आणि पुण्याच्या ज्या फेमस स्पर्धा आहेत, पुरुषोत्तम आहे, फिरोदिया आहे. मी पुरुषोत्तम करत असताना माझे काही मित्र थिएटर अकॅडमीशी जॉईंट आहेत हे मला कळलं. आणि घाशीराम कोतवाल वगैरे ह्या गोष्टींबद्दल मी ऐकलं होतं. पण मी तेव्हा त्या ओरिजिनल टीमनी काम करणं बंद केलं होतं. पण मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. माधुरीताई तिथे असतात, समर नखाते सर तिथे असायचे. सो आता तसे ते सगळं स्कॅटर्ड आहे. पण आता थिएटर अकॅडमीचं स्वतःचं थिएटर आहे. सो तिथे प्रायोगिक रंगभूमीवरचे बरेच नाटकं तिथे होतात. किंवा जर प्रायोगिक रंगभूमीवरचं एखाद्या ग्रुपला तिथे जाऊन काही एक्सपेरिमेंट्स करायची असतील किंवा एखादं नाटक बसवायचं असेल तर थिएटर अकॅडमीकडनं फुल सपोर्ट केला जातो. सो सकळ ललित कलाघर म्हणून मुकुंदनगरमध्ये थिएटर आहे आणि फॅन्टॅस्टिक फॅसिलिटी आहे. म्हणजे मला नाही वाटत आता कुठली अशी नाट्यसंस्था असेल की जिचं स्वतःचं थिएटर आहे. सो हे खरंच सगळ्यांसाठी ते खूप सॉलिड आहे. आणि तिथे बरेच अशा फॅसिलिटीज आहेत. आणि म्हणजे आम्ही लकी याच्यासाठी होतो कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्यासाठी म्हणून काही थिएटर वर्कशॉप्स थिएटर अकॅडमीनी केली होती. किंवा त्या काळात झालेलं विजया मेहतांचं कदाचित ते शेवटचं वर्कशॉप असेल जे थिएटर अकॅडमीने अरेंज केलेलं होतं. सो अशा पद्धतीची फार वरच्या दर्जाची वर्कशॉप्स आणि या गोष्टी थिएटर अकॅडमी अरेंज करते. आणि मी त्याच्याशी थोडाफार अटॅच्ड आहे. तिथे ते शिकायला मिळणं, तिथनं तो गायडन्स मिळणं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडल्या. खरंच म्हणजे तुला बाळकडू मिळत होतं वेळच्या ते कळत नव्हतं. पण ते कळलं. आपल्या ऑब्झर्वेशन मधनं जितकं शिकता येईल तेवढं आपण शिकतो. कारण मी कधी कुठलं वर्कशॉप केलं नाही. किंवा रादर विजयाबाईंच्या वर्कशॉपला आम्ही कदाचित मॅनेजमेंटसाठी म्हणून असू. पण तिथे काही सिलेक्टेड लोकांनाच एंट्री होती. सो मी आज तागायत कुठलंही वर्कशॉप केलेलं नाही, कुठल्याही ॲक्टिंग स्कूलला गेलेलो नाही, काही या पद्धतीचं केलेलं नाही. मी फक्त ॲक्च्युअली स्टेजवर काम केलंय. त्यामुळे जे काय करतो तुला वाटतं हे इनफ आहे की घ्यायलाच पाहिजे शास्त्र? माझं म्हणणं आहे तर डोळे आणि कान उघडे ठेवून जर तुम्ही अगदी कॉलेजमध्ये शाळेत असल्यापासून जर नाटकात कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये जर काम केलं तर तुम्ही स्वतःला तेवढं तुम्ही शिकवू शकता. आणि मी बेसिकली माझं म्हणणं हेच आहे की कला ही कोणी शिकवून तुम्हाला कधीच येत नाही. ती तुमच्यात असावी लागते. यू कॅन पॉलिश इट पण यू कॅनॉट क्रिएट इट. खरंय खरंय. बरं, आता रंगभूमी.com वर आपल्या हाऊसफुल गप्पा चालल्या. तर मला तुझ्या रंगभूमीवरच्या काही कशा गमती जमती आहे का, जे ते किस्से असतात ना नाटकांमध्ये घडलेले की असे घडले आहेत, कुठे उशीर होतो किंवा काहीतरी स्टेजवर नेपथ्यामध्ये गडबड होते प्रयोगामध्ये? माझा एक आहे सगळ्यात म्हणजे बरेच वेळेला आता मला चष्मा आहे. मी क्लिअरली सांगतो मला चष्मा आहे. मला 6वी पासून चष्मा आहे आणि मी लेन्सेस वापरतो. तर बरेच वेळेला काय होतं ना, आता ॲक्टर्सना सवय असते की आपण ब्लिंक कमी करतो. स्टेजवर जर असलो किंवा कॅमेरासमोर असलो तर आपलं ब्लिंकिंग नॅचरली कमी होतं. कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याला गेज स्टेअर ठेवायचे. आणि अनेक वेळेला नाटकात वेन यू आर डुईंग अ इंटेन्स सीन तुम्ही ती गेज तशी ठेवलीत ना की त्या लेन्सेस ड्राय होतात आणि ती लेन्स बाहेर येते अशी. तर माझं असं अनेक वेळेला झालेलं आहे की मी एखादा तो इंटेन्स सीन केला आणि ती मला कळतंय ती अशी लेन्स बाहेर येऊन इथे अशी तरंगते. आणि मी खूप वेळेला असं केलंय की तो सीन झाला, उलटा वळलो, परत लेन्स घातली, पुढे कंटिन्यू केलं. असं काय फील करू शकते मी लावलं हे होतं. हो. आणि ते खूप भारी प्रकार. हे एवढं कशाला, कालचा किस्सा सांगतो. कालचा माझा मी नथुराम गोडसे बोलतो याचा दुसरा प्रयोग. त्याच्यात अंबाल्याच्या जेलमधला जो सिक्वेन्स आहे त्याच्यात आय एम सपोज टू वेअर अ मफलर. नाटक संच नवीन आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहेत, ठीक आहे. मी सीन सुरू झाला आणि तो मफलर असा टाकलेला असताना मी असा हाताने असा धरला आणि मला अचानक लेफ्ट हाताला जाणवलं की त्याला प्राइस टॅग लोंबतोय. आणि असा पुढे. ओके. लकीली काय झालं होतं तोपर्यंत तो आत असा गेल्यामुळे ना तो कदाचित दिसला नसेल किंवा दिसला असला तरी माहित नाही, पण तो असा होता. मग त्याच्यातल्या मुवमेंट्समध्ये मी तो असा इथेच काढला, खिशात घातला. वाव, नाही कळलं. मी बिरो मध्ये होते. तू होतीस. मी बिरो मध्ये होते. वाव. नाही आणि दुसऱ्या प्रकारे आठवलं मला मगाशी. अनुजाला मला सांगायचंय, ही इज रेडी.
सेट झालेला आहे प्रयोग. अजिबात नाही वाटलं दुसरा प्रयोग होता म्हणून. खरंच ते इतकं सुंदर नाही वाटलं म्हणजे दुसरा प्रयोग. आणि आम्ही ना जातो सुरुवातीलाच कव्हर करायला, पण आम्ही मनाची तयारी ठेवतो की थोड्या की चुकवणार, सुरुवात आहे होणार आहे. थोडं आम्ही माफ करतो, पण अजिबात फ्लॉलेस झाला अरे, परफॉर्मन्स कालचा. आणि थ्रू आउट एस डे स्टेजवर एवढं पाठांतर म्हणजे तू एक पाठी आहे असं मला एक वाटतं. पाठी नाहीये पण दोन हा, पाठी. पाठांतर बरं आहे. 2 पाठी पण पाठांतर चालेल, बरं. ठीक आहे. नाही खरंच सुंदर म्हणजे तिथे डेल्या टाकायला स्कोपच नाही. आपण नाही, आधी पण बोलत होतो, नाही तिथे तुम्ही वेगळा ते प्रदीप दळवींच्या शब्दाला वेगळा शब्द घेतलात तर त्याला काय अर्थच राहतो. अर्थच नाही. खरंय खरंय खरंय. त्याला तो न्याय जस्टिस तो हो मिळालाच हो पाहिजे. हो. आणि आता आपलं शूट सुरू व्हायच्या आधी तू सांगत होतास की सिंधुताई सकपाळच्या निर्मात्या आलेल्या, त्यांनी हो, reaction हो, दिली. हो. ते एक सांग एक किस्सा. ते आज खरंच म्हणजे ते खूप भारी वाटलं. कारण माझा अप्रोच नथुराम गोडसे उभा करण्यामागचा थोडासा वेगळा आहे, की त्यांच्याबद्दल मी जे वाचलं, त्यांच्याबद्दल जे लिहून ठेवलंय लोकांनी. सो ही वॉज अ व्हेरी सायलेंट पर्सन. शांत होते, अत्यंत क्लिअर कट बोलणार, पण खूप शांत मृदू स्वभावाचे असे असल्यामुळे समहाऊ मला असं वाटतं, की त्यांनी जो डिसिजन घेतला, तो त्यांच्यासाठी खूप इमोशनल डिसिजन असावा. कारण तो कसा होता म्हणजे आपल्याला कधीतरी आता एखादा माणूस हत्या करतो, म्हणजे आपण रादर काही असेल किंवा मारामारी होते, आपण नुसती मारामारी पकडू, तर कधीतरी ती सूड घेण्यासाठी म्हणून असते, कधीतरी ती मुद्दाम डिवचण्यासाठी म्हणून असते, आणि कधी कधी ती तुमच्याबरोबर विश्वासघात झाला त्याच्या रागातनं झालेली असते. सो मला वाटतं तो विश्वासघाताचा जो फॅक्टर आहे ना, की तुमच्यावर आम्ही एवढा विश्वास टाकला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केला, जे तुम्हाला शोभत नाही, त्यामुळे आता तुम्हाला जगायचा अधिकार नाही. ह्या कदाचित इमोशनमधनं घडलेली ती गोष्ट होती, असा हे माझं इंटरप्रिटेशन आहे. की त्या काळात लाखो करोडो लोकांनी त्यांच्यावर एका गोष्टीसाठी विश्वास टाकला होता आणि कदाचित त्या सगळ्यांना वाटलं की आमचा तुम्ही विश्वासघात केलात, पण त्यातल्या एकानी हा डिसिजन घेतला की ह्याची सगळ्याची शिक्षा मी तुम्हाला देणार. सो तो इमोशनल डिसिजन त्यांचा असावा. सो आय एम ट्राईंग टू पोर्ट्रे हिम ॲज अ व्हेरी इमोशनल पर्सन. सो बरेच वेळेला असं वाटतं की तो असा सटकू, अतिरेकी, रागीट, भयंकर असा पोर्ट्रे केला जातो किंवा जात असेल तर मी शक्यतोवर त्यातले काही ज्या धारदार जागा आहेत तेवढ्याच मी तशा घेतो. बाकीचं मी जास्तीत जास्त तो इमोशनल राग दाखवायचा प्रयत्न करतोय. सो त्या पद्धतीने तो कुठेतरी बाहेर येईल अशा ह्यानी. इमोशनल राग Yes. सगळं हे पोचतंय आणि भरून काहीतरी खूप भरलं एक्झॅक्टली असणार इथपर्यंत, एक्झॅक्टली. तेव्हाच माणूस असं सो कृत्य त्यामुळे करतो. आज जेव्हा ते दोघं जण आले पती पत्नी, तेव्हा त्यांनी माझ्याशी ओळख करून घेतली आणि म्हणजे मी असं 2 मिनिटं मी असं स्टंड होतो, कारण त्या ज्या होत्या मॅम, त्यांचं ते डोळे लाल आणि अशा. सो शी वॉज कम्प्लिटली शेकन आणि त्या अशा होत्या की नाही मला फार आवडलं. सो कुठेतरी ते पोचतंय हे. त्यामुळे आजचा तो एक्सपिरियन्स खूप छान होता आणि कदाचित दिस विल कंटिन्यू. होणार खूप सुंदर प्रेक्षक प्रतिक्रिया. आम्ही येणार आहोत Yes. नाटक कव्हर करायला. नक्की, अजून आम्ही नक्की. नाटक कव्हर करायला नाही आलोय. आम्ही नक्की येणार, Yes. प्रेक्षक प्रतिक्रिया घेणार, पोहोचवणार तुमच्यापर्यंत नक्की. बरं, मला आता तुला खास हे विचारायचं वाटतं की हिंदी सिनेमांमध्ये तू काम केलं, हो. मराठी सिनेमांमध्येही काम हो. केलंस. काय फरक जाणवतो दोन्ही चित्रपट सृष्टींमध्ये? खूप प्रोफेशनलिझमचा मला खूप फरक जाणवतो. म्हणजे अजूनही आपण म्हणावे तितके प्रोफेशनल झालेलो नाही. हा कदाचित मला वाटतं दुर्गुण एक मुळापासून असलेला. पण अजून सांगू का की हिंदीवाल्यांना तो आता फॉर्मॅट ना, ते खूप बिझनेस हाऊस फॉर्मॅटमध्ये काम करायला शिकलेत. कॉर्पोरेट स्टाईलमध्ये फिल्मची कामं होतात हल्ली भयंकर प्रमाणात, आणि जितके मोठी प्रोडक्शन असतील त्यांचं तर भयंकर कॉर्पोरेट स्टाईलनी काम होतं. सो म्हणजे तुम्ही जर 4ला आम्हाला हवे असाल तर तुम्ही 4लाच हवे असता. तुमचं काम 4ला आहे आणि आम्ही तुम्हाला सकाळी 7ला बोलवून ठेवलंय, कधीच असं होणार नाही. त्यामुळे तो प्रोफेशनलिझमचा एक हे असतो. परत बरेच वेळेला इकडे कसं होतं माहिती आहे का, आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरेच वेळेला की अरे आपलाच माणूस आहे यार, ऐकेल यार, थोडंसं बघा ना. हिंदीमध्ये ते होत नाही. तो एक म्हणजे उगाच तुमचा फायदा उठवला जात नाही की घरचं आहे, मी सांगितलं की करेल, अशा पद्धतीने तिथे कधीच काम होत नाही. सो तू अगदी म्हणजे कदाचित असंही असेल की म्हणजे रोहित शेट्टींची स्वतःची फिल्म असली तरीही
ते तितक्याच डेडिकेशननी प्रत्येक शॉट घेतात. नाहीतर माझी स्वतःची फिल्म आहे, हां ये शॉट ऐसा ले ले म्हणून त्यांनी एडीला ते सांगूच शकतात ना, अगदीच होऊ शकतं तसं. पण मला कुठेतरी तो प्रोफेशनलिझमचा थोडासा फरक जाणवतो. अदरवाईज कंटेंट वाईज आपण केव्हाही भारी होत, नक्की 100%. 100% भारी होत. आणि गल्लाभरू चित्रपट जितके हिंदीमध्ये होतात तेवढे आपल्याकडे नाही होत. आणि महत्वाचा सगळ्यात फरक म्हणजे दोन्हीमधला एक प्रचंड जाणवणारा फरक म्हणजे बजेट्समधला, जो पण ते ठीक आहे. आता म्हणजे त्याला काय आहे, शेवटी तो नंबर गेम असल्यामुळे जिथे 100 कोटी जनता आणि 3-4 कोटी जनता याच्यात तो फरक असणारच. त्यामुळे पटलं अगदीच. बरं, आता पुढे काय सौरभ? आणि तू नथुराम गोडसे करा, ते चालूच आहे. त्याच्यासोबत काय अजून? आता यू मस्ट डाय चालू आहे. त्याचबरोबर आता माझी युधरा नावाची एक फिल्म कम्प्लिशनला आहे. म्हणजे त्याचं आता मला पोस्ट प्रोडक्शन साठी, डबिंगसाठी म्हणून आता सुरू होईल काम. तर ती एक्सेल एंटरटेनमेंटची फिल्म आहे, रिटन बाय फरहान अख्तर. ती शूट करून बरेच दिवस झालेत, पण ती मला वाटतं त्यांचं बाकीचं काम आणि हे, आणि ती इट इज डिरेक्टेड बाय रवी उद्यावर, ज्यांनी मॉम डिरेक्ट केला. सो ती एक फिल्म सॉलिड असणार आहे. ती थ्रिलर आहे आणि त्यात सिद्धांत चतुर्वेदी आहे आणि त्यात माझा एक छोटासा इंटरेस्टिंग रोल आहे, ते आहे. त्यानंतर सावरकरांवरची हिंदी वेब सिरीज करतोय. सो त्याचं शूटिंग आता सुरू होईल. योगेश सोमण डिरेक्ट करतायत, लिहितायतही तेच. आणि फर्जन ज्यांनी प्रोड्यूस केला होता, सरकार सर, त्यांनी ते याचे प्रोड्युसर आहेत. सो त्याचा अजून आम्हाला प्लॅटफॉर्म आणि या गोष्टी कळायच्या आहेत, पण ते एक सुरू होईल. सो त्याचे 3 सीझन्स आहेत, सिक्रेट फाईल्स ऑफ वीर सावरकर. सो सावरकरचं अजून शूट सुरू नाही व्हायचंय. नाही, त्याचं एक म्हणजे लहान सावरकरांचं झालंय, माझा पार्ट सुरू व्हायचा आहे. सो इट इज इन प्रोसेस. आम्ही वाट बघतोय कधी बघायला मिळेल, कारण एकदम सुंदर वाटते. म्हणजे तुला केलंय ते खूप छान वाटतंय एकदम. त्यामुळे त्याचा लुक बिक ते सगळं, आणि ते लिहिलंय खूप सुंदर, कारण स्वतः योगेश दादाचा सावरकरांवर प्रचंड अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी ते खूप छान लिहिलंय आणि त्या कंटेंटची खरंच गरज आहे. कारण मी म्हणलं तसं, ह्या लोकांना आत्तापर्यंत त्यांचा इतिहास इतका दाबून ठेवला होता, इतका लोकांसमोर येऊ दिला नव्हता, आणि आता तो येतोय. त्यामुळे ते खरंच खूप मॅनिप्युलेट पण केला होता. आजच्या पिढीला करणं गरजेचं आहे ना. आणि आता हर घर सावरकर, त्या मला वाटतं इनिशिएटिव्हचाही त्याला खूप फायदा होईल. कारण आता ते लोकांपर्यंत आता हळूहळू हे जास्त प्रकर्षाने पोचायला लागले. आणि आता अदर वेब सिरीजचा तो एक उत्तम पर्याय लोकांसमोर आलाय, की तुम्ही कुठेही बसून, जनरल आता समजा मी गाडीत बसलोय, मला थोडा वेळ आहे, पटकन मी मोबाईलवर काहीतरी बघू शकतो, एखाद्या असं होऊच शकतं. किंवा ट्रॅफिक जॅम आपले जे असतात त्याच्यात हल्ली मोबाईल लावून मी एकीकडे पॉडकास्ट ऑन करून ठेवतो, मग ते पाहायला लागलं नाही तरी ऐकायला मिळतं उत्तम. मला हल्ली मी आता म्हणजे जेव्हा नथुरामची तयारी करत असताना अनेक लोकांचे त्याबद्दलचे पॉडकास्ट जे आहेत, प्रखर श्रीवास्तव आणि या लोकांबद्दलचे त्यांची जी भाषणं आहेत, किंवा त्यांनी पुस्तकांबद्दलचे रिव्ह्यूज, त्याच्यातल्या पुस्तकांवरचे पॉडकास्ट, ह्या गोष्टी मी खूप ऐकतोय. आणि मी सतत, म्हणजे माझं आता असं झालंय ना, की मी म्युझिक ऐकणं माझं ॲब्सोल्यूट बंद झालंय आणि मी हल्ली फक्त पॉडकास्ट ऐकतो. पॉडकास्ट एक चांगला आहे, त्यामुळे ते एक उत्तम आहे. परत तू आणि अनुजा नाटकात कधी बघायला मिळणार? मला आम्हाला खरंच इच्छा आहे, पण आता काय, आता दोघंही आमचा तो आगाऊपणा आता जरा हे झाला ना, की मलाही चांगलं कॅरेक्टर पाहिजे, तुलाही चांगलं कॅरेक्टर पाहिजे. सो कदाचित 2 पात्रांचं जर तेवढं चांगलं खणखणीत नाटक एखादं मिळालं तर डेफिनेटली. पण आहे तयारी, अनुजा पण करेल. हो, अगदी. रादर आत्ता आमचा मध्ये विषय चालला होता, अनुजा स्वतःच म्हणली की अरे मला काहीतरी आता नाटक एखादं चांगलं सॉलिड. तिच्याकडे आता 2 आली पण होती, पण आय डोंट नो, तिने अजून काही डिसिजन घेतला नाही त्याच्याबद्दल, कारण तिचं महाराणी 3चं शूटिंग चाललं होतं, आणि त्यामुळे ते बघू. पण आम्हाला दोघांना जर एखादं सॉलिड नाटक मिळालं तर डेफिनेटली नक्की करा. आम्ही वाट बघतो. तुला खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. एक रिक्वेस्ट करेन माझी, म्हणजे मला हे येईपर्यंत डोक्यात होतं आणि आता टीमही रिक्वेस्ट करते, एक डायलॉग बोलून दाखव नथुराम गोडसे मधला, तुला जो असं खूप रिव्हील न करणारा असा जो तुला पॅच एखादा वाटेल तो बोलून दाखव. मी देवीदास गांधींना जे म्हणतो, त्याच्यात एक असा सिक्वेन्स आहे की जिथे देवीदास गांधी मला म्हणतात, मला तुमचं वकीलपत्र घ्यायचंय आणि तुमची तुम्ही काही मुद्दे वगळले होते, ते मला
तर तुम्हाला तुमची फाशी हे करायची, कॅन्सल करून घ्यायची. तर मी त्यांना म्हणतो नाही मला फाशी हवी आहे. तर ते म्हणतात का? तर मी त्याच्यावर त्यांना मग उत्तर रादर त्याच्यावर नंतर पुढे जाऊन त्यांना उत्तर देतो की तुम्हाला म्हणजे एक व्यक्ती या कक्षेपलीकडे जाऊन एक विचार म्हणून मी गांधींबद्दल विचार करू शकतो पण तुम्ही नाही. तर ते मला म्हणतात की तुम्ही काय विचार केलात? तर मी सांगतो खूप विचार केला आहे पण हा प्रश्न विचारायला तुम्ही 2 वर्ष का लावलीत? तर ही स्टंड. तर मी म्हणतो की बसा मी तुम्हाला सांगतो आता. तर तो देवीदास गांधींनाच म्हणतो की तुम्हाला तुमच्या वडिलांची अंतिम इच्छा माहीत होती? ते म्हणतात नाही. म्हणजे माहिती होती ऑफकोर्स. म्हणजे अशी रिॲक्शन देते की काय हा काय प्रश्न आहे? की माझी रक्षा जगातल्या प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित केली जावी. पण पाकिस्ताननी ती रक्षा सिंधू नदीत विसर्जित करायला नकार दिला. जणू ते पाक पाणी त्यांच्या रक्षेच्या स्पर्शाने नापाक अमंगल होणार होतं म्हणून. मी भारत सरकारला एक पत्र पाठवून विनंती केली होती की गांधींच्या रक्षेचा थोडासा अंश तरी जतन करा. कारण या देशाचे शूर जवान कधी ना कधी ती सिंधू खेचून पुन्हा या हिंदुस्थानात आणतीलच. कारण हा देश भगीरथांचा आहे, गंगा खेचून आणणाऱ्यांचा आहे. पण माझी विनंती मान्य केली गेली नाही. आणि गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडू नये म्हणून मी माझाही आत्मा मुक्त होऊ देणार नाही, त्याला बंधनात ठेवणार आहे. माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय मी माझ्या अस्थी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित कराव्यात पण अखंड सिंधू अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत त्या विसर्जित केल्या जाऊ नयेत. व्हॉइस ट्रान्झिशन हे बघितलं कमाल आहे हे. म्हणजे हे खरंच अनुभव आहे थिएटरमध्ये जाऊन. मला खूप आवडलं सौरभ तुझं. Thank you. एकदम प्रामाणिकपणे सांगते. खूप प्रयोग होऊ देत अजून. 50व्या प्रयोगाला आपण भेटू, परत 100व्या प्रयोगाला आणि तेव्हा तुझ्याकडे अजून नक्की बोलण्यासारखं असणार. तुला एकदम 100%. भारावून गेलेल्या अगदी. प्रेक्षक प्रतिक्रिया मिळणार आहे मी तुला आताच सांगते. कारण नाटक छान बसलेलं आहे, सेट झालेलं आहे. प्लीज म्हणजे वेलकम अनुजा. बघ नाटक रेडी आहे आणि खूप शुभेच्छा तुला सौरभ. थँक्यू. थँक्स तू आलास आमच्या पॉडकास्टवरती. अरे, म्हणजे थँक्यू काय? सो मच. थँक्यू सो मच. थँक्स. तर या होत्या हाऊसफुल गप्पा सौरभ गोखले सोबत. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला लिहून कळवा. तसंच ही जागा हाऊसफुल गप्पांसाठी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्लॅमर अकॅडमीचे खूप खूप आभार. आणि ही क्रिस्प ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या द लेन्स अफेअर टीमचेही खूप खूप धन्यवाद. आपण भेटू एका पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.